त्यासोबत आणखीन एक मेन गोष्ट ह्या सोनोग्राफीबद्दल बोलली जाते. मी यूट्यूबवरती आणि सोशल मीडियावरती तर खूप बघितले आहे की ह्या ॲनिमली स्कॅन 20 वीक प्रेग्नन्सीच्या स्कॅनवरून कळतं की बेबी बॉय आहे की बेबी गर्ल आहे आणि त्याचे कोणकोणते लक्षणं असतात आणि जे काही हार्ट रेट असतं बाळाचं त्यासोबत प्लॅसेंटाच्या पोझिशनवरनं कळतं. तर ते पण आपण थोडं डिस्कस करूया की मला तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला काय वाटतंय. बघा कोणाची झोप झाली, कुणाचा मेकअप झाला. हा, कोणाचा झाला? आरूचा. अच्छा. अजून मम्माचा. मम्माचा. बघ बरं कशी दिसते आरू, छान आहे का? लिप बाम लावला ना आरूने? एक अशा लिप बाम लावला पिंक पिंक. दाखव. अय्यो कोच गोड दिसतोय पिल्लू. छान आहे ना बेबी? खाली. हॅलो कर ना सगळ्यांना. हेलो हेस. हॅलो फ्रेश, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम करने पे ना. तुझं नाव सांग ना. आवी. असं नाही म्हण. माय नेम इज माने मी आराध्या आयत्या दत्तात्रय दत्ता दे थोरात. थोडा आय एम फ्रॉम होम संगमनेर. संदोने. अगं आई गं कसलं गोंडूश आहे. स्कूलला जाते ना तू रोज? जोस डोरे सारे हा, म्हणून दाखव रोजे सारे रे सारे आले ब्लू सोना sweet as are you. आलं मेला बच्चा. मम्मा ओ सोनोग्राफी वगैरे हे जे काही रुटीन चेकअप्स असतात आपल्या होल प्रेग्नन्सीमध्ये किती महत्त्वाचे असतात आणि त्यांचा एक खूप मोठा मेन रोल असतो आपल्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये. आणि सध्या हे सगळं खूप खर्चिक झालं आहे कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते का, आता जी परवा आम्ही सोनोग्राफी केली ॲनाटॉमी किंवा ॲनिमल स्कॅन ज्याला म्हणतात, तिला कंप्लीट आम्हाला 2,500 रुपये लागले. तर याच्यावरनं तुम्ही अंदाज करू शकता. आणि नॉर्मली जी आपली सोनोग्राफी असते तिला 1,200 म्हणजे 1,000-1,200 असे लागून जातात. आणि त्यानंतर डॉक्टरचे मंथली चार्जेस आणि त्यानंतर ते जे गोळ्या औषधं लिहून देतात त्याचे चार्जेस, तर असं सगळं खूप खर्चिक होतं. महिन्याला एकूण आपले 5,000 असे निघून जातात. आणि त्यानंतर खाणं पिणं पण चांगलं ठेवावं लागतं. म्हणजे फ्रूट्स, नारळ पाणी आणि ड्रायफ्रूट्स ह्या सगळ्या हेल्दी गोष्टी ॲड कराव्या लागतात आपल्याला डाएटमध्ये. तर हल्ली बाळ करणं सुद्धा इतकं सोपं नाही राहिलं आहे. तर सगळं खर्चिक होत चाललं आहे. पण हल्ली म्हणजे नाही का, जर का आपण करतच असलो तर सगळं मनापासून करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. तर हॅलो मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मी माझ्या शेवटच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं 20 वीक जेव्हा आपण प्रेग्नन्सी कंप्लीट होते तेव्हा आपल्याला डॉक्टर एक स्कॅन करायला सांगतात. सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यानंतर ही जी सोनोग्राफी आहे यामध्ये विशेष असं असतं की यामध्ये सगळे इंटरनल पार्ट्स जे असतात बाळाचे ते डेव्हलप झालेले आहेत की नाही, काही डॉमिनंट कॅरेक्टर तर नाही आहेत ना, किंवा काही प्लासेंटाची पोझिशन, आणखीन बाकीच्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी ज्या प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास आपल्याला होणार नाही आईला किंवा बाळाला आणि एक हेल्दी प्रेग्नन्सी पुढे कॅरी करता येईल ह्या हिशोबाने ती सोनोग्राफी असते. किडनी फंक्शनिंग आहे, स्टमक, बाळाचं पोट, पाठीचा कणा, सगळ्या गोष्टी यामध्ये डिटेक्ट केल्या जातात आणि व्यवस्थित डॉक्टर चेक करून आपल्याला सांगतात की बाळ कसं आहे नक्की. तर परवा ती माझी सोनोग्राफी झालेली आहे आणि रिपोर्ट्स माझ्याकडे आलेले आहे. त्यासोबत आणखीन एक मेन गोष्ट ह्या सोनोग्राफीबद्दल बोलली जाते. मी यूट्यूबवरती आणि सोशल मीडियावरती तर खूप बघितले आहे की ह्या ॲनिमली स्कॅन 20 वीक प्रेग्नन्सीच्या स्कॅनवरून कळतं की बेबी बॉय आहे की बेबी गर्ल आहे आणि त्याचे कोणकोणते लक्षणं असतात आणि जे काही हार्ट रेट असतं बाळाचं म्हणजे त्याच्यावरनं देखील कळतं की कुठलं म्हणजे बेबी गर्ल की बेबी बॉय किंवा त्यासोबत प्लॅसेंटाच्या पोझिशनवरनं कळतं. तर ते पण आपण थोडं डिस्कस करूया की मला तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला काय वाटतंय. माझा ह्या गोष्टीवर एवढा विश्वास नाही आहे कारण मी याच्या आधीसुद्धा एक प्रेग्नन्सी म्हणजे अनुभवली आहे आणि त्यावरनं मी सांगते. आणि ह्यावेळेस मी भरपूर यूट्यूबवर तिथे हे सध्या खूप बघत आहे. तर मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तर चला तर आता मी तुमच्यासोबत माझे रिपोर्ट शेअर करते. तर
चला मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला माझे जे काही रिपोर्ट्स आहे ते रीड करून दाखवते आणि ते कशा प्रकारे रीड करायचे ते आता आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली सुरुवात होते इथून. LMPचा मीनिंग असतो लास्ट मेन्सुरेशन पिरियड, म्हणजे जी आपली लास्ट डेट असते मेन्सुरेशनची ती इथे नोटेड असते आणि त्यावरनं आपल्या बेबीचं जे काही किती वीक्स वगैरेचं आहे ते ठरवलं जातं. तर इथे 20 वीक्स म्हणजे 20 हप्ते 5 दिवसाचे ते कंप्लीट आहे. त्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता सिंगल लाईव्ह इंट्रायुटेराईन फ्युटस इज सीन. सिंगल लाईव्ह म्हणजे एक सिंगल फिटस म्हणजे बेबी किंवा एक सिंगल गर्भ याच्यामध्ये आढळला आहे. जर का जुळं असतील तर 2 इथे असतं, 2 इंट्रायुटेरिन फिटस, किंवा 2पेक्षा जास्त असतील तर इथे मल्टी असं येतं. त्यासोबत फोयटल कार्डियाक ॲक्टिव्हिटीज प्रेझेंट, म्हणजे बाळाच्या हृदयाची ॲक्टिव्हिटी प्रेझेंट आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे बाळाला ठोके वगैरे पडताय की नाही हृदयाचे, त्याचबरोबर रेग्युलर म्हणजे ते रेग्युलर आहेत की नाही, एकदम व्यवस्थित नॉर्मल हेल्दी बेबीसारखे त्याचे हार्ट रेट आहेत की नाही. त्याचबरोबर FHR इथे आपण आता बघणार आहोत. FHR हा खूप मोठा मुद्दा असतो आणि याच्यावरतून ठरवलं जातं बेबी गर्ल आहे किंवा बेबी बॉय असं म्हटलं जातं. तर इथे आहे 144 BPM म्हणजे FHR. फेटल हार्ट रेट म्हणजे जे काही गर्भ आहे त्याच्या हृदयाचे ठोके तर 144 इथं दिलेलं आहे. तर जी माझी मागची NT स्कॅन आहे, तर आता तुम्ही बघत आहात तिथे NT स्कॅनमध्ये 160 आलेलं होतं FHR. तर तुम्ही बघू शकता किती ह्यूज डिफरन्स आहे. आता हे ॲनिमली स्कॅन तर एकदम ह्यूज डिफरन्स आहे. तर मला तरी नाही कळत आहे की यावरनं कसा आपण अंदाज लावू शकतो. असं बोलतात की 150च्या पुढे असलं किंवा 140च्या पुढे असलं की बेबी बॉय असतो आणि त्याच्या आतील असलं जसं की 133, 135 तर ते बेबी गर्लचे असतात. तर पण दोन्हीही सोनोग्राफीमध्ये वेगवेगळे आहे. सो आय डोंट म्हणजे मी काही याच्यावरनं लावू नाही शकत की काय आहे. त्यानंतर फिटल मुवमेंट प्रेझेंट म्हणजे बाळाच्या हालचाली इथे प्रेझेंट आहेत असं इथे नोटेड आहे. त्यानंतर आता आपण बाळाचे पॅरामीटर्स बघूया. जो काही गर्भ असतो त्याचे पॅरामीटर्स इथे दिलेले असतात डॉक्टरने व्यवस्थित चेक करून. तर आता हे नक्की BDP म्हणजे काय, CGA, HC, AC, FL, EDD, EFW याचं सगळ्याचा मिनिंग तरी काय असतो. आपण हे रिपोर्ट तर करतो पण आपल्याला याचा मिनिंग माहिती नसतो, तर आता मी तुम्हाला ते सांगते. तर सगळ्यात पहिलं इथे येतं BPDचा मिनिंग असतो बायोपॅराडायमीटर. याचं म्हणजे BPD जे असतं 50 mm. याचा अर्थ असतो की बेबीचं जे काही आपण म्हणतो बेबीचा फेस आहे त्याचा एक अंदाज घेऊन डॉक्टर तो किती mmचा आहे ते सांगतं. त्याच्यावरनं कळतं की ग्रोथ वगैरे कशी आहे. त्यानंतर आपण इथे बघूया. त्यानंतर येतं HC म्हणजे हेड सर्कम्टन्सेस, म्हणजे जी काही डोक्याची साईज आहे त्या बाळाची किंवा त्या गर्भाची त्याची साईज चेक केली जाते. त्यावरनं सुद्धा कळतं की बाळाची ओव्हरऑल ग्रोथ कशी आहे. ते इथे 184 तुम्ही बघू शकता. त्यानंतर AC म्हणजे अबडॉमिनल AC म्हणजे अबडॉमिनल सर्कम्टन्सेस, म्हणजे जे काही बेबीचा पोट आहे अबडॉमिन पार्ट आहे त्याचा आकार किती आहे तर 155 mm. त्यानंतर FL याचा मिनिंग असतो फिमेल लेंथ, तर जी लेडीजच्या शरीरातलं सगळ्यात मोठं हाड असतं त्याची लेंथ काय आहे ते याच्यामध्ये सांगितलं जातं. त्यानंतर इथे येतं CGAचा मिनिंग असतो फिटल एज, म्हणजे जो काही गर्भ आहे तो किती एजचा आहे तर इथे दिले आहे 20 वीक्स 5 डे, जे की माझं कंप्लीट आहे आता. EDD म्हणजे प्रत्येकालाच माहिती असेल की एस्टिमेटेड ड्यू डेट, की डॉक्टर पूर्ण सोनोग्राफीचा अंदाज लावून ते कम्प्युटराईज ते सांगतात की तुमची डिलेवरी ड्यू डेट काय असणार. तर इथे माझी 2/1/23 म्हणजे न्यू इयरमध्ये जानेवारीमध्येच जाणार. तर शक्यतो 8 ते 10 दिवस मागं पुढे ह्या डेटच्या आपली डिलेवरी होणार असते असं 100% गृहीत धरायचं. त्यानंतर इकडे लास्ट येतं EFWचा मिनिंग असतो की जे काही फिटल वेट. ओके, फिटल वेट FW, जे काही गर्भ आहे तर त्याचं एकूण वेट किती आहे ते इथे 375 ग्रॅम्स इथे दिलेलं आहे. 5व्या महिन्यात एवढं वेट आहे बेबीचं. आणि अशा प्रकारे हे जे काही
इथे दिलेले आहे पॅरामीटर्स, ते आता मी तुम्हाला रीड करून दाखवले आहे. त्यानंतर आपल्या इथं प्लॅसेंटा इज फंडो पोस्टेरियर ग्रेड आय मॅच्युरिटी. तर प्लॅसेंटाच्या पोझिशनवरनं एक मोठी टर्म आहे की याच्या पोझिशनवरनं कळतं की बेबी बॉय आहे की बेबी गर्ल. तर आता मी तुम्हाला सांगते की माझं जे बेबीची प्लासेंटा पोझिशन आहे ती आहे फंडो पोस्टेरियर. तर तुम्हाला मी इथे इमेजेसमध्ये दाखवते की फंडो पोस्टेरियर म्हणजे काय असतं. इंटेरियर असतं, त्यानंतर पोस्टेरियर असतं, खालच्या बाजूने असतं म्हणजे पिशवीच्या तोंडाला असतं, किंवा फंडो पोस्टेरियर म्हणजे वरच्या बाजूला असतं. तर शक्यतो जेव्हा खालच्या बाजूला असतं तेव्हा सिझेरियन करायची वेळ येते. तर फंडो पोस्टेरियर असणं नॉर्मल असतं. तुम्हाला प्लॅसेंटाच्या पोझिशनवरनं काय वाटतं मला नक्की सांगा कमेंटमधून. त्यानंतर लोअर एज इज सेफली अवे फ्रॉम इंटरनल ओयस. जी इंटरनल ओयस आहे त्यापासून लोअर एज आहे पिशवीची जी काही ती सेफली अवे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अम्युनायटिक फ्लुइड इज ॲडिक्वेट, याचा अर्थ की जे काही बाळाच्या आसपास त्या पिशवीमधलं जे काही पाणी आहे ते ॲडिक्वेट म्हणजे योग्य प्रमाणात आहे. सर्विक्स इज नॉर्मल, जे काही गर्भपिशवी आहे ती नॉर्मल आहे. त्यानंतर इंटरनल ओएस इज क्लोज, हे खूप गरजेचं असतं आपल्या डिलेवरीपर्यंत, म्हणजे जसपासून आपण प्रेग्नेंट राहतो तसपासून डिलेवरी जोपर्यंत आपले होत नाही तोपर्यंत इंटरनल ओएस इज क्लोज हे असलंच पाहिजे. नाहीतर खूप इश्यू येतात, काहींना टाके वगैरे टाकावं लागतात, पिशवीचं तोंड बंद होत नाही व्यवस्थित. तर अशा प्रकारे इंटरनल ओएस इज क्लोज म्हणजे एव्हरीथिंग इज नॉर्मल. त्यानंतर नो सोनोलॉजिकली डिटेक्टेबल फेटल ॲनिमली नोटेड ॲज प्रेझेंट स्टडी. त्यानंतर कमेंट सिंगल लाईव्ह इंट्रायुटेरिन फोटोस ऑफ CGA 20 weeks 5 days. तर अशा प्रकारे हा रिपोर्ट इथे डॉक्टरांनी दिलेला आहे. त्याचबरोबर इकडे सुद्धा असं त्यांनी सांगितलं आहे व्यवस्थित की हेड, नेक, स्पाइन, फेस, थोरॅक्स, ॲब्डोमन, इकडे काय आहे कर्ब, लिम्स अँड शेवटी कमेंट. तर अशा प्रकारे सगळं नॉर्मल आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर इकडे आता तुम्ही बघू शकता तर हे बघा अशा इथे नोज, लिप्स वगैरे दाखवलं आहे बेबीचं की सगळं नॉर्मल आहे. लिप्सच्या भोवती म्हणजे असं काही डॉमिनंट क्रोमोझोम वगैरे काही आढळला नाही आहे कुठेच कोणत्याच बाबतीत. तर हे लंग्स आहेत, इथे तुम्ही बघू शकता हे बेबीचे लंग्स आहे, हे स्टमक आहे, पोट, हे 4 चेंबर ऑफ हार्ट त्यांनी डिटेक्ट केलं आहे. त्याचं LTVT व्ह्यूसुद्धा त्यांनी दाखवला आहे. आडव्या पोझिशनमध्ये असतं बेबी, तर स्पॅगेटल म्हणजे असं आडव्या पोझिशनमध्ये आहे ते पोटात. काहींचं उभं असतं, काहींचं तिरपं वगैरे अशा पोझिशनमध्ये असतं. तर हे बेबीचे हँड्स, त्याचबरोबर हे पण हँड, हे छोटे छोटे पाय इथे डिटेक्ट झाले बेबीचे, हे फीट, आणि हे प्लॅसेंटा, सर्विक्स, हे युटेराइन आर्टरी अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल हे रिपोर्ट्स असतात. तर मैत्रिणींनो आता 6 वाजले आणि आरू गेली आहे आमच्या शेजारच्या काकूंच्या इकडे खेळायला. तर तिला घेऊन येते मी. त्यापूर्वी सगळ्या गोष्टी डिटेक्ट केल्या जातात आणि ही सोनोग्राफी देखील खूप खूप गरजेची असते. भरपूर वेळा आपण पैशाअभावी किंवा मनाचा शहाणपणा म्हणून आपण ह्या सोनोग्राफी टाळतो आणि भरपूर वेळा असं होतं की असे डॉमिनंट असलेले बेबीज वगैरे जन्माला येतात. काहींचा काही एक किडनी नसते किंवा मग असं इथे होठ वगैरे चिरलेलं असतं. ते देखील एक डॉमिनंट क्रोमोझोम असतात. जर का तुम्ही असे काही मुलं पाहिले असेल ज्यांचे इथे होठ वगैरे चिरलेले असतात, एक बोट, त्यांचे बोटं चिटकलेले असतात किंवा एखादा हातच त्यांच्या हाताची वाढ नसते किंवा एखादा पाय किंवा एखादा कान वगैरे असं काहीतरी डॉमिनंट असतं त्यामध्ये. तर ह्याचमुळे जर का तुम्ही दुर्लक्ष केलेलं असेल, सोनोग्राफी वगैरे वेळच्या वेळी केली नसेल, तर जर का वेळच्या वेळी केली तर आपल्याला आधीच माहिती होतं की अशा अशा प्रकारचा गर्भ आहे आणि तो गर्भ मोठा करून त्या बाळाला जन्म देऊन त्याचं आयुष्य खराब करण्यापेक्षा आधीच आपण काळजी घेतलेली बरी. आणि याचा मानसिक आणि सगळाच त्रास खूप होतो नंतर दवाखाना वगैरे पण खूप करावा लागतो अशा बाळांना. तर त्यापेक्षा आधीच आपण जर का काळजी घेतली आणि सोनोग्राफी वेळच्या वेळी केल्या तर आपला भरपूर त्रास कमी होतो.
त्यानंतर ही जी ॲनिमली स्कॅन जी म्हणतो आपण, ही सगळ्यात मोठी सोनोग्राफी असते. शक्यतो ही सोनोग्राफी टाळू नये. सध्या हिचे रेट खूप वाढले आहे. सोनोग्राफी किंवा मेडिकलच्या कोणत्याच गोष्टी स्वस्त नाही राहिल्या आहे. खूप रेट्स वाढले. पण ही सोनोग्राफी करणं तेवढंच गरजेचं आहे. ही आईसाठी आणि बाळासाठी दोघांसाठी पण चांगली असते. आणि जे छोट्या सिटीज असतात, जसं का आमची सिटी छोटी आहे, इकडे जास्त डॉक्टरांशी आपण बोलू नाही शकत किंवा मनमोकळेपणाने त्यांना काही विचारू नाही शकत. इकडे खूप रेस्ट्रिक्शन असतात. इव्हन जे माझे स्वतःचे गायनोकॉलॉजिस्ट आहे, त्यांना देखील जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही किंवा आपण प्रश्न नाही विचारू शकत. तर अशा भरपूर गोष्टी आहे ज्या आपल्याला कळत नाही की काय करावं, कोणाला विचारावा. आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. म्हणून असं यूट्यूबवरती किंवा असं गुगलवरती, सोशल मीडियावरती आपल्याला अशी इन्फॉर्मेशन भेटून जाते. म्हणून मी असे माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. असे छोटे छोटे अनुभव, तर जे की खूप एखाद्याला हेल्पफुल ठरू शकतात. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. टेक केअर अँड बाय बाय.